मार्गदर्शन करत आहेत. आजच्या प्रचार दौऱ्यासाठी आलेले बाबा बाप्पू व सर्वच नाही पायाला काच तर सर्वांना एक नम्रतेची विनंती. आपण बघताय सुधारणा कशामुळे झालेल्या आहेत, त्यासाठी आपण सर्वांनी शिवसेनेलाच मत द्यावं एवढीच नम्र विनंती. यानंतर आपल्या आता सध्या पंचायत समिती गणाचे अधिकृत उमेदवार शिवसेना राजे गटाचे संतोष कारंडे यांना विनंती करतो, आपण आपल्या लोकांना मार्गदर्शन करावे. नमस्ते. आज आपल्या मलवडी गावामध्ये प्रचारासाठी आलेले श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, तसेच दत्ताबापू अनपट, आपल्या गावचे सरपंच बाजीराव तरडे नाना, तसेच बरकडे भाऊसाहेब, किरण जगताप साहेब, बरकडे अण्णा भाऊ आणि आलेले सर्वच वडगाव, वाघोशी, कोराळे सर्वांचे मी संतोष अंकुश कारंडे हार्दिक अभिनंदन करतो, स्वागत करतो. तरी जिल्हा परिषद गटामधून सौ सारिकाताई अनपट उभ्या आहेत व पंचायत समितीसाठी मी संतोष कारंडे उभा आहे. तरी सर्व मतदार बंधू आणि भगिनींना विनंती आहे की सर्व गावांनी आपापल्या गावामध्ये लक्ष देऊन सर्वांना समजून सांगावे की 2 उमेदवार आहेत आणि एकच मशीन आहे. वर जिल्हा परिषदेचे उमेदवार आहेत आणि खाली पंचायत समितीचे उमेदवार आहेत. वर 1 नंबरला मतदान आहे आणि खालच्या ह्याच्यामध्ये पंचायत समितीमध्ये 2 नंबरला मतदान आहे. कारण ती गोष्ट सर्वांना सांगणे फार गरजेचे आहे आणि प्रत्येक गावागावामध्ये जाऊ म्हणजे लोकांमध्ये जाऊन ते करावं लागणार आहे. हाऊस टू हाऊस झालेलं आहे, परंतु मशीन नसल्यामुळे आम्ही 1 नंबरचं बटन दाबा असे सांगितलं होतं. परंतु आता जिल्हा परिषदमध्ये 1 नंबरला आहेत दत्ताबापू सारिकाताई अनपट आणि पंचायत समितीमध्ये 2 नंबरला बटन आलेलं आहे धनुष्यबाण. धनुष्यबाण हे चिन्ह दाबावे व सर्वांनी तळागाळापर्यंत पोहोचावे अशी विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर मलवडी गावचे माजी सरपंच आदरणीय पिसाळ मामा यांना विनंती करतो, आपण 2 शब्द सांगावे. एक जिल्हा परिषद हिंगणगाव गट आणि पंचायत समिती सासवड गणातून डॉक्टर संतोष कारंडे व दरीचल बापू अनपट यांच्या पत्नी उभे असून त्यांना आपण सगळ्या गावांनी प्रचंड बहुमताने निवडून द्यायचं आहे. कारण आपलं जे आयुष्याचं कल्याण झालं आहे ते पाण्यापासून झालं आहे. आपल्या गावाला टँकर असा येत होता की विहिरीत रात्रीच्या पाणी टाकल्यानंतर बायासुद्धा विहिरीत पडायच्या, पाणी पिण्यासाठी नसायचं. पण ह्याची जाण ठेवून सगळ्यांनी एका विचाराने आपलं गाव सुखी झालं, आज समृद्ध झालं पाण्यामुळं. नंतर ह्या दिवसात आत्ता बैल घेऊन नांगरट करण्यासाठी कॅनल खाली जावं लागलं असतं. अशा परिस्थितीत असताना त्याचा विचार करून आपलं कुणी आयुष्य चांगलं केलं याचा विचार करून सगळ्यांनी एका जुटीने आपल्या गावचा उमेदवार आहे आणि दत्ताबापू तर सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे सगळ्या भागाचं काम करणारे नेतृत्व आहे. तर सगळ्यांनी प्रचंड बहुमताने निवडून द्या अशी विनंती करतो. थांबतो. जय हिंद. यानंतर माजी सरपंच कृष्णा तरडे यांना विनंती करतो, आपण 2 शब्द सांगावे. या असू दे, या 2 मिनिट या सरपंच या. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे उमेदवार सारिका दैरेशील अनपट आणि पंचायत समितीचे डॉक्टर संतोष कारंडे यांना प्रचंड बहुमताने निवडून द्यावे. कारण महाराजांनी आपल्या भागामध्ये कार्यच त्या पद्धतीने केलेले आहे. धोम बलकवडीसारखा मोठा प्रकल्प आपल्याकडं उभारून शेतकऱ्यांना पाण्याची सोय केली. नाही तर दुष्काळामध्ये पाण्याची फार बेकार अवस्था होती. आणि आज पाहायला गेलं तर ऊसासारखे क्षेत्र भरपूर आहे. दुसरी गोष्ट रस्ता, वीज, तलाव यासारखी मोठमोठी कामं त्यांनी केलेली आहेत. तरी लोकांनी विसरू नये की या कामाचं ओझ म्हणून त्यांना
मतदान करावं एवढंच मी सांगतो आणि थांबतो. खरोखरच सरपंच या ठिकाणी काम हेच बोलतं. आपल्या तालुक्याचे सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे सभापती आदरणीय महाराज साहेब यांनी जे काम केलेलं आहे ते न विसरण्यासारखं आहे. आणि यांनी केलेल्या कामाची आपल्याला त्यांना मतं न मागता त्यांनी मतंसुद्धा मागायला नाही आली पाहिजे. वास्तविक पाहता अशी परिस्थिती निर्माण झाली पाहिजे. पण काय कारण लोक लक्षात ठेवत नाहीत. आपल्याला सर्वांनाच विनंती आहे, कोणाचा विचार न करता मशीनमध्ये जिथं धनुष्यबाण दिसेल, धनुष्यबाण खाली असो वर असो, धनुष्यबाण दिसला धनुष्यबाण की बटन हे ठेवून आपण त्या ठिकाणी सर्वांनी भरघोस मतदान करायला असं मी आवाहन करतो. या ठिकाणी आपल्या जिल्हा परिषद गटाचे कार्यसम्राट आणि आपला माणूस दत्ताबाबा पानपट यांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारासाठी उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे लाडके नेते श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर साहेब, या ठिकाणी उपस्थित असलेले मलवडी गावचे सरपंच बाजीराव तरडे, पंचायत समितीचे उमेदवार डॉक्टर संतोष कारंडे, गणेश कदम, दिगंबर सरक, मानुंदास चव्हाण, उपस्थित असलेले बरकडे साहेब, डॉक्टर किरण जगताप, उपसरपंच वडगावचे गणेश जगताप, सोसायटीचे चेअरमन प्रकाशराव जगताप, राजेंद्र जगताप, माजी सरपंच कृष्णा तरडे उपस्थित. आता तसं वास्तविक सगळेच आपण प्रमुख आहे, सगळ्यांचं मी या ठिकाणी उपस्थित असलेले लक्ष्मण जगताप, सर्वच जण आपण प्रमुख मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. 1995ला या तालुक्यामध्ये परिवर्तन झालं. श्रीमंत रामराजे या ठिकाणी आमदार म्हणून निवडून आले. या तालुक्यामध्ये 35 ते 40 गावं फक्त निरा उजव्या लाभक्षेत्रात येत होती आणि तेवढाच भाग बागायती होता. संपूर्ण आदरकीचे आंधरोडचा पट्टा ही सगळीच गावं आपली कायम दुष्काळी होती आणि दुष्काळाचा कलंक आपल्या गावाला लागलेला होता. कितीही पाऊस झाला तर जानेवारी फेब्रुवारीपर्यंत पाणी टिकायचं, त्यानंतर पाणी संपून जायचं. आणि या ठिकाणी महाराज साहेबांनी 1995ला अपक्ष म्हणून निवडून आल्यानंतर शिवसेना मनोहर जोशी यांच्या नेतृत्वाखाली सरकारला पाठिंबा दिला आणि त्या बदल्यामध्ये माझ्या कायम दुष्काळी असणाऱ्या या भागाला युती सरकारने ही धरणाची कामं मार्गी लावायचं हा शब्द घेऊन महाराज साहेबांनी त्या ठिकाणी काम केलं. आणि कृष्णा खोऱ्याची निर्मिती ही मुळातच फलटणला मधुजी क्लबच्या ग्राउंडवर मनोहर जोशी यांनी केली आणि त्याच्यानंतर खरं या कामांना गती मिळाली. 1995च्या दरम्यान विदर्भाचा अनुशेष मोठ्या प्रमाणावर होता. विदर्भाचे सगळे आमदार सर्व पक्षी एकत्र आले आणि विदर्भाचा अनुशेष पूर्ण झाल्याशिवाय पश्चिम महाराष्ट्राला मग भलेही जलसंधारण प्रकल्प असतील, रस्ते असतील, हे कामं करायची नाहीत ह्या आग्रही भूमिका घेतली. आणि त्या काळच्या सरकारनंही असेल किंवा राज्यपालांनाही त्यांची मागणी मान्य केली. त्यामुळे निधी मिळणं फार कठीण झालं होतं. परंतु रामराजेंनीही त्यावरही उपाय शोधला आणि कृष्णा खोऱ्याची आग्रही मागणी करून कृष्णा खोऱ्याची स्थापना करून घेतली आणि कृष्णा खोऱ्याचा निधी हा ठेवीच्या स्वरूपात, कर्ज रोख्याच्या स्वरूपात उभा केला आणि खऱ्या अर्थाने त्यानंतर गती आली. मित्रांनो, बच्छावत आयोगाच्या निर्णयानुसार केंद्रीय जल आयोग होता की 2000 सालापर्यंत ह्या कृष्णा खोऱ्याचं पाणी अडवलं गेलं नसतं तर ह्या पाण्याला संपूर्ण अधिकार महाराष्ट्र राज्याचा संपला असता. रामराजेंनी जर त्यावेळेस भूमिका घेतली नसती तर हे पाणी अडलंच गेलं नसतं. कर्जरोख्याच्या स्वरूपाने पैसे उपलब्ध केले. या ठिकाणी दोंबलकवडे असेल, नीरा, देवघर असेल, ताकारी, मैसा, टेंबू, पश्चिम महाराष्ट्रातील जेवढी म्हणून धरणं होती त्या संपूर्ण धरणाची कामं त्या ठिकाणी रामराजेंच्या माध्यमातून, कृष्णा खोऱ्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी पूर्ण केली गेली. आपण जर बघितलं तर 2012 साली या ठिकाणी आपल्या ह्या दुष्काळी पट्ट्यामध्ये दोंबलकवडीचं पाणी आलं आणि जिकडं तिकडं शिवारं हिरवीगार दिसू लागली. आज जर बघितलं तर पाणी सुटले दोंबलकवडीचं आपल्याला आणि जिकडं तिकडं बघल तिकडं ऊसाची शेती या भागामध्ये जे फळबागा दिसते ती, एवढं मोठं काम रामराजेंच्या माध्यमातून झालेलं आहे. दुसरं त्यांच्या माध्यमातून मोठं काम तालुक्यामध्ये झालं ते औद्योगिक वसाहत
कमीसारखी कंपनी त्यांनी सुरवडी या ठिकाणी आणली. आज त्या ठिकाणी 7 ते 8 हजार मुलं काम करतायत. आपल्या भागातील, आपल्या गावातील, विभागातील, तालुक्यातील मुलं त्या ठिकाणी नोकरीला आहेत. आणि त्यामुळं अनेक सुशिक्षित बेरोजगारांना त्या ठिकाणी रोजगाराची संधी उपलब्ध झाली. त्यानंतर श्रीराम कारखाना अडचणीत होता, तो कारखाना रामराजे साहेबांनी बाहेर काढला. साखरवाडी कारखाना अडचणीत होता, तो महाराज साहेबांनी बाहेर काढला. आणि धोंबलकवडीचं पाणी आल्यामुळंच या ठिकाणी शरयू कारखाना आणि स्वराज कारखाना झाला. जर ते पाणी आले नसतं तर कारखाने झाले असते का? त्यांचाही कारखाना ही पाणी आल्यामुळंच झालेला आहे. त्यामुळे तिथंही 400-500 मुलांना या ठिकाणी रोजगाराची संधी उपलब्ध झाली. नीरा देवगरचं काम रामराजांच्या माध्यमातून या ठिकाणी पूर्ण झालं. मित्रांनो, ही कामं करत असताना ज्या ठिकाणी धरणं होणार होती, ती गावं जी विस्थापित होणार होती, गावं उठणार होती, त्यांचं योग्य पुनर्वसन करणं गरजेचं होतं. त्या काही रामराजांच्या विश्वासावर, शब्दावर, डोंबलकवडे असतील किंवा नीरा देवगरची सुद्धा लोक आहेत, ती त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवून त्या ठिकाणी गावाची गावं, त्यांची घरंसुद्धा त्या धरणाच्या पाण्यात गेली. त्यांना या ठिकाणी विश्वासात घेऊन या ठिकाणी त्यांचं म्हणजे पुनर्वसन या ठिकाणी केलं. ती काम एवढं सोपं नव्हतं. ही सगळी कामं एका बाजूला रामराजांच्या माध्यमातून झालेली आहेत, दुसऱ्या बाजूला कुठलंही विकासाचं काम नाही. ही तर झाली तालुक्याच्या दृष्टीनं महत्त्वाची कामं. परंतु बाबा असतील, माझे आमदार दीपकरावजी चव्हाण असतील, रघुनाथराजे असतील, आम्ही रात्रंदिवस या तालुक्यामध्ये कष्ट करून, काम करून, गावाला जोडणारे रस्ते असतील, सभामंडपं असतील, अंतर्गत रस्ते असतील, गटर असतील, ग्रामपंचायत कार्यालय, अंगणवाडी इमारत, सभामंडप, शाळा खोल्या असतील, अशा अनेक विकासाची कामं या ठिकाणी मार्गी लागलेलं आपण बघतोय. मलवडी गावचा जर विचार केला, या ठिकाणी मी विरोधक सांगतात की घाडगेवाडी मलवडी रस्त्याचं काम आम्ही करतोय. मित्रांनो, आपण ज्या मंदिरात भैरवनाथ मंदिर आहे, मी या ठिकाणी सांगू इच्छितो, हे सगळे ग्रामीण मार्ग होते. रामराजे साहेब सभापती होते, बाबा जिल्हा परिषदचा अध्यक्ष होतो, मी जिल्हा परिषद सदस्य म्हणून आम्ही आग्रही मागणी त्या ठिकाणी केली. किमान 15-20 वेळा ठिकाणी प्रस्ताव राज्य सरकारकडनं माघारी आले असतील. परंतु हे रस्ते MDR झाले पाहिजे, जिल्हा मार्ग झाले पाहिजेत, हे आणि एवढं सोपं नव्हतं. राज्याचा त्या काही वेग होता की आठवड्यातनं एकच रस्ता ते फक्त म्हणजे विहार असतील, ODR असतील, ते MDR करत होते. पण एका वेळेस अनेक रस्ते तालुक्यातले जे MDR झाले ते रामराजांच्यामुळं झालं. त्यात तरडगाव, सासवड, घाडगेवाडी, मलवडी, शेरेजेवाडी रस्ता हा सुद्धा रामराजे साहेबांच्या माध्यमातूनच जिल्हा मार्ग झाला. आणि मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी रामराजे साहेबांनी, दीपक चव्हाणांचाच निधी या ठिकाणी पडलेला आहे. ही तुमचे दोन्ही पुलाची कामं, आत्ता चाललेलं रस्त्याचं काम, घाडगेवाडीकडनं होत असलेलं काम, सासवडपर्यंत झालेलं काम, ही सगळी कामं रामराजांच्या निधीतूनच चालू आहेत आणि त्यांच्याच माध्यमातून झालेलं आहे. विरोधकांनी काही सांगितलं तर हे पूर्णपणे चुकीचं आहे. कारण आम्ही त्यासाठी प्रयत्न केले, 2-2.5 वर्षांच्या प्रयत्नानंतर त्याला यश आलेलं आहे. दुसरा रस्ता नांदल, खडकीपाटी, मलवडी, पुढं ढवळ रस्ता, हा सुद्धा इतर जिल्हा मार्ग होता बाबा, आपण तो सुद्धा रस्ता जिल्हा मार्ग केला. त्यामुळं नांदल ते खडकीपाटी हा सुद्धा रस्ता तुम्ही बघा, छोटा रस्ता होता, आज एवढा मोठा प्रशस्त रस्ता या ठिकाणी झालेला आपण बघतो. या ठिकाणी तुमचे ग्रामपंचायत कार्यालय असतील, या ठिकाणी सभामंडप असतील, शाळेच्या खोल्या असतील, बिचुकले असतील, शाळेच्या खोल्या असतील, अंगणवाडी इमारत असतील, कारंडे वस्तीवली शाळेच्या खोल्या असतील, त्या ठिकाणी सभामंडप असेल, रस्ता असतील, अंगणवाडी इमारत असतील, या सगळी कामं आपण आपल्या गेल्या 13-14 वर्षाच्या कालखंडामध्ये पूर्ण केलेली मी या ठिकाणी आपल्याला सांगतोय. म्हणजे एवढी मोठी विकासाची कामं एका बाजूला, आणि विरोधक येतात आम्हाला मत द्या, कशासाठी द्या? या ठिकाणी कुठलंही काम त्यांच्या माध्यमातून झालेलं नाही, या गावामध्ये सुद्धा झालेलं नाही. या ठिकाणी बरकडेवरची रस्त्याचं उद्घाटन त्यांनी घेतलं. मी परत तुम्हाला सांगू इच्छितो की तो रस्ता बाबांनी, आम्ही मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतनं आम्ही सरकारमध्ये होतो, दीपक चव्हाण साहेब यांच्या पत्रावर तो रस्ता त्या ठिकाणी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेत घेतला. त्याला गुणांकन पद्धत आहे, आम्ही तो रस्ता खाली होता वर कसा घ्यायचा प्रयत्न केलं आणि तो रस्ता मंजूर केला. आता ते आले, उद्घाटन केलं, परंतु तुमच्या पुढं सत्य सांगणं गरजेचं आहे. आणि अगोदरही बरकडी वस्ती पण सांगितलं होतं की आपण हा रस्ता दीपक चव्हाणांच्या पत्रावर बसवतो आहे, तो रस्ता असेल किंवा मलवडीतनं बरकडी वस्तीकडे जाणार रस्ता, ती तर बजेटमधनं टाकलाय रस्ता आपण.
ग्रामीण मार्ग होता, त्या ठिकाणी सुद्धा आपण जवळ कोट्यावधी रुपये निधी टाकला. त्या ठिकाणी अंगणवाडीची इमारत केली, बरकडी वस्ती, गणेश मंदिर तुम्ही बांधत होता त्या ठिकाणी आपण मदत केली. जेवढी कामं या ठिकाणी तुम्ही सगळ्यांनी मिळून सांगितली ती सगळी कामं आपण या ठिकाणी मार्गी लागलेलं दिसतंय. आणि आज मलवडीचा जर विचार केला तर मलवडीपासून फुटणारे सगळे रस्ते, इकडे शेरेजीवाडी रस्ता बघा, इकडे सगळे रस्त्याची परिस्थिती चांगली आहे. त्यामुळं तुमचे विकास कोण करतंय आणि नुसतं कोण ही करू ती करू, आज तुम्ही जर बघितलं त्यांच्या सोशल मीडियावरनं आपण बघितलं किंवा त्यांचे प्रचाराचे मुद्देच नाहीत त्यांच्याकडं, कारण आपण कामं केलेत, कामं सांगायला त्यांच्याकडे काम नाही. जे काम करणार आहे त्याच्याच पाठीशी माझं सगळ्यांना विनंती की उभं राहा. तुमच्यातले आपापसातले मतभेद, माझं या ठिकाणी डॉक्टर साहेब पंचायत समितीचे उमेदवार आहेत, तुमच्या गावचे उमेदवार आहेत, त्यामुळं गावच्या उमेदवाराच्या पाठीशी संधी मिळाली, ही संधी अशी सहजासहजी मिळत नाही, ती तुमच्या गावाला मिळालेली आहे. त्यामुळं सगळेच जण त्यांच्या पाठीशी आणि आमचे जे माझी पत्नी सारे कानपट उभे आहेत त्यांच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभे राहा. या ठिकाणी बाजीराव तरडे सरपंच हेही इच्छुक होते, परंतु त्यांनी एकच सांगितलं की रामराजांनी या भागात पाणी आणलं आणि पाण्यामुळं आमच्या भागाचा कायापालट झाला आहे. त्यांच्या शब्दाचा मान ठेवून त्यांनी या ठिकाणी मनाचा मोठेपणा दाखवला आहे. त्यांनी या ठिकाणी दोन्ही उमेदवाराची निवडून आणायची जबाबदारी त्यांच्यावर आहे आणि गावातले अधिकार सगळे मतभेद विसरून तुम्ही एक संघपणे राजांच्या पाठीशी उभं या ठिकाणी राहा. जे काय मतभेद असतील, आणि डॉक्टरांनाही माझं सांगणं आहे की तुम्ही डॉक्टर साहेब सगळ्या वस्तीवर जा, सगळ्यांना काय झालं गेलं सगळं विसरून एक संघपणे बरकडी वस्ती असतील, पिसाळ वस्ती, सगळ्यांच्याकडे जावा, झाल्या गोष्टी विसरून सगळ्यांनी एक संघपणे आमच्या पाठीशी आणि पर्यायाने रामराजे साहेब बाबांच्या पाठीशी तुम्ही खंबीरपणे उभं राहा. कारण त्यांनी अथक प्रयत्नाने, प्रचंड कष्टाने यांनी ही पाणी आणले. एवढं सोपं मित्रांनो नाही. एवढी तालुक्याचा विकास करणं आणि जे प्रश्न उभं राहिले ते प्रश्न सोडवणं. आज तालुक्यात राजे फॅमिलीच्या माध्यमातून 10,000 लोकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. गोविंद डेअरी, फलटण एज्युकेशन सोसायटी, मालोजीराजे बँक, जिल्हा बँक, सईबाई पतसंस्था, कमिन्स, साखरवाडी कारखाना, श्रीराम कारखाना, हजारो तरुण त्या ठिकाणी काम करतात आणि विरोधकांनी किती जणांना नोकऱ्या लावल्या ही सुद्धा बघितलं पाहिजे. त्यामुळं काम करण्याच्या पाठीमागे या ठिकाणी उभं राहिलं पाहिजे. समोरचे उमेदवार त्यांचे कुटुंबातले माणसं म्हणतात जिल्हा परिषदचे की परत तिसऱ्यांदाच एकाच घरात कशासाठी संधी. अरे आम्ही आमची उमेदवारी त्यांना सांगू इच्छितो की जनतेतून आलेले आहेत. आपल्या गटामध्ये 22 गावं आहेत. एकमुखी प्रत्येक गावानं मागणी केली की या ठिकाणी बापूंच्या घरातलाच उमेदवार असावा. त्यांच्या उमेदवाराची मागणी त्यांचं गावान फार फार आदरकीची काय माणसं यांनीच केली. कुणाचीही इच्छा नव्हती त्यांना उमेदवारी, त्यांच्याही लोकांची इच्छा नव्हती उमेदवारी त्यांना मिळावी किंवा द्यावी म्हणून, परंतु ती लाडलेली उमेदवारी. फरक हाच आहे, आपली जनतेतून आलेली उमेदवारी आणि त्यांची लाडलेली उमेदवारी, हा ते फरक आहे. त्यामुळं ही निवडणूक लोकांनी हातात घेतली आणि मला विश्वास आहे आम्ही जे काम केले, अहोरात्र जे प्रयत्न केले आणि आपल्या भागामध्ये रामराजेंनी आणलेलं पाणी आणि इतर विकासाची कामं जिल्हा परिषद शासन स्तरावरून आपण जी केलेली आहेत, त्यामुळं आमचे हक्काने मी या ठिकाणी सांगू इच्छितो की मलवडीकरांनी ती कामं सगळी ध्यानात घ्यावी आणि आम्हाला प्रचंड बहुमताने विजय करावा एवढी विनंती करतो. थांबतो. खरोखरच बापू, आपण सांगितल्याप्रमाणे या भागाचा कायापालट आदरणीय श्रीमंत रामराजे साहेब, संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या आणि आपल्या आमदार दीपक चव्हाण यांच्या प्रयत्नातून झालेला आहे. हे न विसरण्यासारखं आहे आणि मला वाटतं ही जनता विसरणार नाही. आपल्या पाठीशी, दोन्ही उमेदवाराच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील. यानंतर आपल्या तालुक्याचे लाडके नेते, माजी अध्यक्ष जिल्हा परिषद, त्यांना बोलायचे. तुम्ही बोलायचं आहे का? विषय काय होतं माहिती आहे का, आपल्या इथं तरुण वर्ग आयट्या होते. आयट्या झाल्यानंतर 1 वर्ष अप्रेंटिस भेटते कमीजमध्ये, त्यानंतर 7 महिने फीस होते. 7 महिन्यानंतर भेटला जातो, नंतर पोरांना ते कामाला प्रवेश देत नाही. तर ह्या नवीन आता आयट्या झाल्या मुलांना काय करायचं 7 महिन्यानंतर? सांगतो तुम्हाला. आता जे आयट्या झालेले लोक आहेत 7 महिन्यानंतर कोण JCB जातोय, कोण थांबावरती जातोय, ते मुलं घरीच आहेत. सांगतो ना तो सांगतो. हां, हेच मला विनंती आहे. तुमचा जो पहिला विषय आहे की त्या कंपनीची पॉलिसी असते आणि स्कीममध्ये तुम्हाला ITI झालेल्याला ट्रेनिंग फक्त कमिन्स देत असते. ते FTC म्हणजे फिक्स टाईम कॉन्ट्रॅक्ट
त्याच्यामध्ये एक ट्रेनिंग मिळतं आणि DET जे झाले त्याच्यामध्ये जे डिप्लोमा वगैरे झालेत त्यांना मिळतं. त्यांच्या कंपनीच्या पॉलिसीनुसार ती कंपनी चालत असते. एकदा कमिन्सचं तुम्हाला सर्टिफिकेट मिळालं की तुम्हाला इतरत्र त्याचा फायदा होतो. म्हणजे ITI झालेल्यांनी, आणि तुम्ही कमिन्स ही कशाची कंपनी आहे? इंजिनिअरिंगची कंपनी आहे. तुम्ही इलेक्ट्रिकलचा ITI घेऊन गेला तर त्याला किती लोक लागणार? इलेक्ट्रिकलची खूप कमी लागतात. कमी लागतं. जिथं तुम्हाला ओपनिंग असेल तिथं जावं लागेल. आणि त्याकरताच आता जवळपास 277 हेक्टरचं ॲडिशनल MIDCचे भूमी संपादनाचं काम आता चालू होणार आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या कंपन्या येतील, तिथं तुमचा उपयोग होऊ शकतो. पण कंपनीच्या पॉलिसीमध्ये तुम्ही आम्ही कोणी जाऊन तिथं बोलू शकत नाही. त्यांना जेवढे लागतात, फक्त शासनाची योजना आहे ट्रेनिंग द्यायचं, ते ट्रेनिंग देण्याचं काम ते करत असतात. शासनाची 2 प्रकारच्या योजना आहेत. एक मुख्यमंत्री आपल्या स्टेट लेवलची, एक प्रधानमंत्री. त्यातून सुद्धा बँकांमधूनही ट्रेनिंग मिळतं. आम्ही सुद्धा त्यात ट्रेनिंग देतो. पण याचा अर्थ असा नाही की तो कायम होणार ट्रेनिंग दिलं म्हणून. नाहीतर ते ट्रेनिंगसुद्धा ते बंद करतील. नीमसारखं नीम बंद केलं. का बंद केलं? कारण नीमचे म्हणायला लागले आम्हाला परमनंट करा. ते म्हणले परमनंट एवढे होऊ शकत नाही. त्या कंपनीची पॉलिसी असते. तुम्हाला इतरत्रही बघावं लागणार. पण कमिन्सचं सर्टिफिकेट असतं की इथं ट्रेनिंग घेतले, त्याला काहीतरी किंमत असते. त्यानुसार आपल्याला पुढं दुसरीकडं बघावं लागेल. या ठिकाणी दत्ता बापूंनी सर्वच विषय त्या ठिकाणी घेतलेले आहेत. आणि खऱ्या अर्थाने ह्या परिसरातील पाण्याचा प्रश्न जर सुटला असेल तर इतर दुसरा कुठला प्रश्न लहान मोठा त्या ठिकाणी उपस्थित करण्याचं कितपत त्या ठिकाणी योग्य अयोग्य हे सांगता येणार नाही. मला फक्त एकच गोष्ट सांगायची. आज आपण शिवसेनेच्या माध्यमातून ही निवडणूक लढवतो. आपण सर्वजण एका आपल्या सर्वांच्या दृष्टीने नवीन पक्षामध्ये प्रवेश करून पहिल्यांदाच त्या ठिकाणी शिवसेनेच्या पक्षाच्या मागं ही निवडणूक लढवतो. आत्तापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाल्यापासून आपण त्या पक्षात होतो. त्याची 2 शकलं झाली, शिवसेनेची 2 शकलं झाली. अत्यंत अस्थिर राजकारणामध्ये कुठंतरी कार्यकर्त्याच्या सुरक्षेसाठी, कामं होण्यासाठी त्या ठिकाणी निर्णय घेण्याची आवश्यकता होती. आणि त्यावेळेला आपल्याला शिवसेनेचे नेते आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेबांनी आपल्याला आधार दिला. परंतु त्याचबरोबर रामराजेंना तुम्ही ज्यावेळेला अपक्ष आमदार म्हणून निवडून पाठवलं, त्यावेळेला कृष्णा खोऱ्याची स्थापना झाल्याची घोषणा कुठं झाली? फलटणला माळजाईवरती झाली. मुख्यमंत्री तत्कालीन मनोहरपंत जोशी होते, शिवसेनेचे मुख्यमंत्री होते. 22 अपक्ष आमदारांनी त्यांना कृष्णा खोऱ्याची स्थापना करा, कामं चालू करा, आमच्या दुष्काळी भागाला पाणी द्या, या मुद्द्यावरती पाठिंबा दिला होता. ठराविक कालावधीमध्ये पाणी अडवायचं होतं. आणि ते नेमकं काम ज्या वेळेला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, मनोहरपंत जोशी यांना सांगितलं, त्यावेळेला त्यांनी कबूल केलं आणि म्हणून तो पाठिंबा दिला. म्हणजे शिवसेनेच्या माध्यमातून रामरायांच्या राजकारणाला सुरुवात झाली. आता आपण प्रत्यक्षात शिवसेनेत आहोत. म्हणजे आता चक्र फिरून परत तिथंच आलेलं आहे. त्यामुळं आता ताकदीने शिवसेनेचं काम करायचं. आपल्याला अडचणीच्या काळात आधार दिला. आता 7 तारखेला शिवसेनेचे सर्वच्या सर्व उमेदवार त्या ठिकाणी पंचायत समितीमध्ये आणि जिल्हा परिषदेमध्ये आपल्याला पाठवायचे. पंचायत समितीमध्ये शिवसेनेचा भगवा आपल्याला फडकवायचा आहे. शिवसेनेचा सभापती विराजमान झालेला आपल्याला दिसला पाहिजे, उपसभापती विराजमान झालेला दिसला पाहिजे. आणि हे ताकदीने काम आपल्याला 7 तारखेच्या मतदानाच्या माध्यमातून करून घ्यायचे. आणि ते तुम्ही करावं एवढीच विनंती करायला आम्ही सर्व ह्या ठिकाणी आलेलो आहोत. आज अनेक प्रश्न त्या ठिकाणी आमच्या तरुण मित्रांनी प्रश्न उपस्थित केला. कमेंट्स ती कमेंट्स आलं म्हणून प्रश्न उपस्थित झाला. आलेच नसते तर कसले प्रश्न उपस्थित झाले असते? पाणी आलंच नसतं तर कसले प्रश्न उपस्थित झाले असते? मग तुम्ही कशामध्ये, मग ही शाळा कोणी केली, हा रस्ता कोणी केला, हा मंडप कोणी बांधला, ह्याच्यातच आपण अडकून राहिलो. ते तर कामं आपण केलीच आहेत, कुठं त्याला कमी पडलो आहे? किती मंडप झाले असतील सांगता येत नाही. तुमचं ग्रामपंचायतीचं ऑफिस असेल, तुमचे अनेक रस्ते असतील, वरकडे वस्तीवरचा सुद्धा रस्ता आपण त्या ठिकाणी थांबून तो आवर्जून बसवून घेतला. ते थोडं खालीवर गुणांकन करून तो बसवून घेतला आणि त्यानंतर तो सुरू झाला. आता म्हणणारे काय, म्हणणारे पाहिजे तिथं बोर्ड लावतच बसतात. माणूस दिसला की मफलर घालतात, रस्ता दिसला की बोर्ड लावतात, त्याला काय पर्याय नाही. आता इथं उद्या एखादा बोर्ड लावला ह्यांच्या प्रयत्नाने तर त्याला तुम्ही करणार का?
तो काय फारसा काय महत्त्वाचा प्रश्न नाही, पण लोकांमध्ये जाऊन तळागाळात जाऊन काम करणारं त्या ठिकाणी एखादं जर नेतृत्व असेल, एखादा जर कार्यकर्ता असेल, तर त्याला आपण उचलून धरायचा का धरायचा नाही. दत्ताबापूंनी ते म्हणतात आता 3री टर्म, पण 2 टर्म काही त्या ठिकाणी कामच करून दाखवलं नाही. ओढा जोड प्रकल्प सातारा जिल्ह्यात नाही, महाराष्ट्रात कुठं झाला आहे मला माहिती नाही, पण सातारा जिल्ह्यात नक्की नाही, तो फलटणला झालेला आहे. त्या ठिकाणी हिंगणगाव सासवडच्या परिसरात ओढाजोड प्रकल्प झाला आणि सर्वसामान्यांची कामं, अगदी व्यक्तिगत स्वरूपाची कामं, व्यक्तिगत लाभाची कामंसुद्धा त्या ठिकाणी पोचवण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न होता आणि सातत्याने सर्वांचे संपर्क होता. कुठेही काही अडचण आली त्यांच्या पातळीवरती ते सोडवत होते. रामरायांच्या पातळीवरती असेल तर त्या मंडळींना घेऊन जाऊन तिथं ती अडचण सोडवली जात होती. त्यामुळे एवढं कार्यक्षम आणि सातत्याने लोकांमध्ये असणारं अशा प्रकारची जर उमेदवारी असेल तर त्या ठिकाणी दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा, आता मी 6 वेळा त्या ठिकाणी जिल्हा परिषदेमध्ये होतो. आता शेवटी म्हटलं आता कुठेतरी थांबायला पाहिजे. आमच्या निम्म्या वयाची आता तिथं मुलं जाऊन बसणार आहेत. त्यामुळं कितव्यांदा जातोय आपण ह्यापेक्षा तुम्ही काम किती करताय ह्याला महत्त्व आहे. तुम्ही लोकांमध्ये किती असता आणि उमेदवारी लोक मागून घेतात. एक वेळ अशी होती, आता दत्ताबापूंची मागितली, अशोकांना खरा त्यांची सुद्धा लोकांनी उमेदवारी मागितली होती. म्हणजे त्यावेळेला थोडंसं ठरवलं होतं की आता बदल करूया, पण लोक म्हणाले नाही आम्हाला अशोकांना खरातच पाहिजे आणि आपण अशोकांना खरातांना पुन्हा उमेदवारी दिली. त्यावेळेला ते मग ते समाज कल्याणचे सभापतीसुद्धा त्यावेळेला झाले होते. म्हणजे असं काही विषय नाही आहे, जो काम करतो त्याला त्या ठिकाणी काम करायला वाव हा दिला गेला पाहिजे. संधी मिळाली तर का देऊ नये, आणि त्याकरता त्यांची उमेदवारी आहे. या ठिकाणी तरुणांना संधी देण्याच्या दृष्टीने डॉक्टर संतोष कारंडेंना त्या ठिकाणी उमेदवारी देण्याचा निर्णय झाला. आपल्यामधून अनेक उमेदवार त्या ठिकाणी इच्छुक होते आणि ते सुद्धा तेवढेच लायक आहेत, किंबहुना अधिकसुद्धा लायक असतील. बाजी नाना होते, आणखी काही उमेदवार होते, परंतु त्यांनी अत्यंत मोठ्या मनाने त्या ठिकाणी औदार्य दाखवून निर्णय झाल्यानंतर त्या निर्णयाच्या पाठीमागं ठामपणे उभं राहण्याची भूमिका घेतली. रामरायांच्या नेतृत्वाच्या पाठीमागं उभं राहण्याची भूमिका घेतली. शिवसेनेच्या पाठीमागं उभं राहण्याची भूमिका घेतली. त्यांचे मनापासून या ठिकाणी मी आभार मानतो. एखादा जर उमेदवार निवडून आणायचा असेल तर सर्वांच्या मदतीशिवाय तो येऊ शकत नाही. गाव पाठीमागं असेल तरच तो उमेदवार निवडून येत असतो. आणि अशी जर वेगळी कोणी भूमिका घेतली असती तर आपलाच उमेदवार त्या ठिकाणी आपल्यामुळंच अडचणीत येतो याची जाणीव ठेवून त्या ठिकाणी बाजी नाना असतील, अन्य उमेदवार असतील, बरखड्यांपैकी सुद्धा एक इच्छुक होते, लखन बरखडे त्या ठिकाणी इच्छुक होते, त्यांनीसुद्धा अत्यंत समजून घेऊन त्या ठिकाणी पाठिंबा दिला. या ठिकाणी सगळेच आपल्या गावातली आज उपस्थित आहेत आणि ताकदीने आपण संतोष कारंडेंना पाठिंबा दिला आणि ताकदीने त्यांना आणि सौ सारिकाताई अनपट यांना चांगल्या मताधिक्याने आपण निवडून द्या, एवढीच विनंती ह्या ठिकाणी मी आपल्याला करतो. आपल्याला शिवसेनेने अडचणीच्या काळात आधार दिला आहे. आता आपण शिवसेनेला आपली ताकद त्या ठिकाणी दाखवायची आहे, शिवसैनिक म्हणून काम करायचं आहे आणि पुढच्या काळात हा तरुणांचा पक्ष आहे. तरुणांनी पुढं होऊन त्या ठिकाणी या संघटनेचं काम हाती घ्यायचं आहे, शाखा निर्माण करायच्या आहेत आणि या संघटनेच्या माध्यमातून सर्वसामान्यांची कामं कशी होतील. वैद्यकीय मदतसुद्धा शिवसेनेच्या माध्यमातून, एकनाथरावजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून दिली जाते. अनेक योजना त्यांनी आणल्या. लाडकी बहीण योजना आणली, मुलींना मोफत शिक्षणाची योजना आणली, वयश्रीची योजना आणली, शेतकऱ्यांसाठी योजना आणल्या. अनेक योजना त्या मुख्यमंत्री असताना त्यांनी आणल्या आणि म्हणूनच त्यांच्या पाठीमागं ठामपणे उभं राहण्याची आपण सर्वजण भूमिका घेऊया आणि ताकदीने या सर्व उमेदवारांना निवडून देऊया आणि त्याप्रमाणे आपण 7 तारखेला मतदान करून घ्यावं आणि उच्चांकी मतदान या संपूर्ण परिसरातून त्या ठिकाणी या दोन्ही उमेदवारांना द्यावं अशी विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद बाबा. खरोखरच आपल्याला एक कार्यक्षम मुख्यमंत्री लाभलेले आहेत. त्याचप्रमाणे आपले पालकमंत्री शंभूराज देसाई ते सुद्धा कार्यक्षम आहेत. त्यांच्या माध्यमातून आपल्या काही अडचणी आपण वरिष्ठ पातळीवर सोडवू शकाल अशी आम्हाला खात्रीच आहे आणि मुळात आम्हाला तुमच्यावरती विश्वास आहे. तुम्ही असले आम्हाला बाकीची काय गरज लागत नाही. आणि या ठिकाणी आज या ठिकाणी झाले होय झालं ना, महाराजांना भेटू मग ते बसून या ठिकाणी आज बाबांनी ज्या पद्धतीने आपल्याला सांगितलेलं आहे की शिवसेनेच्या पाठीमागं खंबीरपणे उभे राहा आणि एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना ही बळकट करा.
त्याचा परिणाम आपल्याला भविष्यामध्ये पाहायला मिळेल. यासाठी आपण सर्वांना विनंती करतो पुन्हा एकदा की सौ सारिका दत्तात्रय अनपट या जिल्हा परिषदेच्या उमेदवार आहेत आणि संतोष अंकुश कारंडे हे पंचायत समिती गणाचे उमेदवार आहेत. यांचे खूण आहे धनुष्यबाण. आपण सर्वांनी कोणतंही चिन्ह न पाहता फक्त व्यक्ती आणि धनुष्यबाण बघावा आणि या ठिकाणी आपण त्यांना बहुमताने विजयी कराल अशी आशा बाळगतो आणि ही सभा संपल्याचे जाहीर करतो.